दरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि दोन ऑफिशियल सध्याच्या घडीला सज्ज आहेत। एका बाजूला मिस्टर हॅरी अदाकारी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल, डान्सिंग अंपायर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या बदलापूरचे स्थानिक पंच अर्थातच MR पॅनलचे प्रशांत सूर्यराव यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल। ऑफिशियल स्कोरर आमचे अत्यंत जवळचे मित्र, बंधुतुल्य मित्र आमचे राजेशजी साळवे यांना देखील तुम्ही पाहणार आहात, कारण त्यांच्या सुवर्ण अक्षराने मॅजिकल फिंगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय आणि आज त्यांच्या सुवर्ण अक्षराने या ठिकाणी हे धावफलक सजवलं जाईल। 10 क्रिक ऑफिशियल टीम आपले मनपूर्वक स्वागत, सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू आणि थेट जाऊया लगेचच चालू सामन्याकडे, जिथे मात्र पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय। अविनाश षटक क्रमांक पहिलं बदलापूर हायवे एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल, उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून। ओ पहिला बॉल शॉर्ट अप लेन ऑन साइडला चेंडूला वळवलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते परंतु एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4। समालोचक षटकातील या इनिंगचा आलेला हा पहिला चौकार। आयोजक अर्थातच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतो आणि बदलापूर समालोचक समिती अर्थातच त्याचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। जाऊया मागच्या दिशेने, हरकत नाही आहे। पहिला बॉलवरती चौकार आलाय, त्यानंतर या ठिकाणी फलंदाज बाद झालाय, धक्का लागलाय बॅटिंग करत असताना गावदेवी वेहले संघाला। डॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, श्रवण धुमाळे यांचं सुद्धा आगमन होत आहे। अनेक दानशूर दाते आहेत या स्पर्धेसाठी, खऱ्या अर्थाने सांगायला आम्हाला अभिमान वाटेल। प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफीज तुम्ही पाहतायत। मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन स्वर्गीय मोहन शेठ राऊत बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख होते शिवसेनेचे। खऱ्या अर्थाने मोहन शेठ म्हटलं तर शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अर्थातच सन्माननीय आकाश शेठ राऊत यांच्या वतीनं या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर अर्थातच फ्रीज या ठिकाणी देण्यात येईल, तो कुमार आरिव महेश धुळे आणि कुमार हर्ष राहुल चव्हाण यांच्या वतीने देण्यात येईल। बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डरसाठी जे आकर्षक कूलर असणार आहे ते जांभेली गावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय विजयजी सावंत आणि आदरणीय बाळा सावंत यांच्या वतीने देण्यात येईल। स्वामी स्पोर्ट्स कडून बेस्ट फलंदाजासाठी प्रशांत सूर्यराव यांच्याकडून एक आकर्षक बॅट असेल। 70 स्पोर्ट्स करून या ठिकाणी आपल्याला 3 आकर्षक टी शर्ट देण्यात आलेले आहेत। राजेश साळवे आम्हाला माहिती देतात, आमचे शशिकांत लोंगले यांच्या वतीने बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एबन क्वालिटी ब्रँडेड टी शर्ट त्यांच्या वतीने सुपूर्द करण्यात आलेले आहेत। षटक क्रमांक पहिलं अविनाश धाव फलकावरती 4, 1 गडी बाद होत असताना पुन्हा एकदा समोर खेळलेत, मिड ऑफला एक साधा सोपा झेल कॅरी केला गेलाय, आणखीन एक धक्का लागेल, 1 मोर विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला, फलंदाज होईल बाद। धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम गावदेवी वेळे संघाला। डीजे गणेशचं सुद्धा कौतुक केलं जाईल, आमच्या आवाजाची काळजी आणि सातत्याने अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम आमचे डीजे गणेश करतात। मलंगड विभागातील सुप्रसिद्ध डीजे कलाकार, त्यांचं या बदलापूर नगरीमध्ये प्रथमताच मनपूर्वक स्वागत आपण करू। आणि आज 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट ऑफिशियल अपडेटर आमचे अभिषेक कामत आमच्या समवेत जॉईंट आहेत, ऑफिशियल स्कोरर रोनक तडवी असतील, ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश मात्रे असतील, त्यानंतर आमचे विजय पगारे आणि बाबू असतील, कुणाल मात्रे ज्याचे फाउंडर आहेत या वाहिनीच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक राजेश आम्हाला जॉईंट आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू। 3 बॉलचा खेळ संपन्न झालेला आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्ही पाहताय, एका बाजूला आपण पाहिलं तर मागच्या बाजूला थोडासा उताराचा भाग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला विनंती राहील की थोडीशी आपण काळजी घ्यायची आहे। व यावेळेस ऑन ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट हँडने मात्र बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला, तोपर्यंत
स्क्वॅड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल आणि नंतर आपण जर पाहिले तर डबलमध्ये कन्वर्ट त्याला करण्यात आली. कदाचित असं वाटलं होतं की 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू घरंगळत राहील. चेंडूला बॅकअप मिळेपर्यंत या 2 धावा सहज गतीने घेण्यात आलेल्या आहेत. जोबेली असेल, माणक्युली असेल, खरवई असेल, या तीनही गावातले जे आमचे ग्रामस्थ मंडळ असतील, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील, त्या सर्वांना विनंती राहील की आपण या आपल्या सर्वांच्या हक्काची स्पर्धा आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मध्ये आपण पाहतोय कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. जरी 2 गडी गमावलेत गावदेवी वेले संघाने लवकर, तरी सुद्धा धावांचा इथे मात्र प्रयत्न करत असताना धावा जमवताना हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, भावेश शेत आणि त्याच्या साथीनं विजेंद्र. यावेळेस या दरम्यान आपण जर पाहिलं तर पनवेलकर संकुलचे अध्यक्ष आमचे संभाजी जमदाडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण संभाजी जमदाडे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. मगाशी सांगितलं या परिसरामध्ये आपण पाहिलं तर प्रसाद परब सर मागे 4 ते 5 वर्ष आपण पाठीमागे गेलो ना, तर हे 3 गाव जोबेली, खरवई, माणक्युली, जोबेलीपाडा याच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडे प्रेक्षक पाहायला मिळत नव्हते. परंतु आता भरपूर मोठा परिसर आहे आणि या परिसरातील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरवई गावचे नामांकित उद्योजक तुषारजी धोंदे यांचे मनपूर्वक स्वागत. जोबेली गावचे आमचे माजी पोलीस पाटील शंकर हरिभाऊ धुळे, सुदाम हरिभाऊ धुळे. जोबेली गावची एवन जोडी आहे खऱ्या अर्थाने. दिगंबर धुमाळे हे सुद्धा उपस्थित असेल, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 5 ऑन 10 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल पाहायला मिळाला शेवटचा गोलंदाज अविनाशचा. षटक क्रमांक 2 मध्ये येतात ज्ञानेश्वर शेळके, P2 मध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला. यावेळेस आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता, दिशा दिली आहे, जागा बनवली आहे, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अगदी दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा आणखीन एक दर्जेदार चौकार. कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचे नामवंत समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहतो जितके पर्व स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये समालोचन केलेले आहे आणि आपण पाहतो त्याही पलीकडे मग महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या आवाजाची छाप ज्यांनी सोडलेली आहे. गोव्यामध्ये आपण पाहतोय परराज्यात सुद्धा माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला पहिल्यांदा संधी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमचे आदरणीय प्रसादजी परब सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकतात. 4 धावा या धावफलकावरती आणखीन ॲड होती. सलग लागोपाठचा आलेला हा दुसरा चौकार. दोन चौकार सलग लागोपाठचे आपल्याला पाहायला मिळालं. आता काहीतरी राजेश चेंजेस करण्याचा प्रयत्न करते टीम, कारण आता कुठेतरी ती वेळ आलेली असंच म्हणावं लागेल, कारण सलग 2 चौकार आलेले आणि त्या ठिकाणी आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव चेंजेस होतोय. आपण पाहतोय धावा धावफलकावरती आता पुढे सरकतात तब्बल 18 वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, शॉर्ट थर्डमॅनला तिथे झाली मिस्टेक. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतो 2 पंच चर्चा करतील. स्ट्रॉंग अपील तर झाली आहे, चौकार सुद्धा मागे आलेला आहे. पाहावं लागेल यामधून काय निष्पन्न होत आहे, चौकार की फलंदाज बाद, या सर्व काही गोष्टींचा उलगडा राजेश आता 2 पंचांच्या चर्चेनंतर होईल. ऑफिशियल पंच आहेत, अगदी आपल्या व्यवस्थित सुखरूप जागेवरती येतील आणि आपला डिसिजन या ठिकाणी पोहोचवतील, सुपूर्त करतील दोन्ही टीमकडे. यस, या ठिकाणी मिळतील 4 धावा. अगदी आपण पाहतोय बाटला स्पर्श करत हा बॉल मागे चालला असंच म्हणावं लागेल आणि आता या 4 धावा इथे मिळत असताना चौकार आलाय. चौकाराला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय हा गेलेला चौकार बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्विच हिटचा फटका होता आणि हा सलग असाच म्हणावं लागेल. राजेश साळवे आम्हाला सांगतायत की हा तिसरा चौकार इथून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ भिवंडी
तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही संघ आहेत. भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ आज कित्येक वेळा एकमेकांच्या आमने सामने आले असतील आणि आज निमित्त समालोचक चषकाचा राहिला आहे. आणि अगदी आपण पाहतो हे बदलापूरचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आहे, हे निमित्त आहे, हे दोन संघांना एकत्र या ठिकाणी आणलेलं आहे. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बलशाली आहेत. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी शेवटच्या बॉलपर्यंत. पोगाव संघ म्हटलं तर आमचे सन्मान्य पाटील साहेब मोहिलीचे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि आज त्या संघाचा खेळ पाहण्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चर्चा होतीये ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा. या ठिकाणी जर पंचांना काही डाऊट असेल तर आपण ऑफिशियल चेक करू शकता. ही संपूर्ण मुभा आमच्या ऑफिशियलला असणार आहे, हे लक्षात असू द्या. या स्पर्धेच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं कुणाल पेनकर सर सुद्धा या ठिकाणी आहेत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दोन ऑफिशियल प्रशांत सूर्यराव आणि हिरामन खरकर अर्थातच मिस्टर हॅरी. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत केपी आहेत. जर तुम्हाला काही डाऊटफुल डिसिजन असेल तर आपण थेट आमच्या टेक्निकल रूमशी सुद्धा आपण संपर्क करू शकता, कारण जो ऑफिशियलचा डिसिजन असणार आहे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे. भरपूर पारदर्शकता आपण राजेश या अगोदर 2 दिवसामध्ये पाहिलेली आहे. ट्रान्सफरन्सी काय आहे या स्पर्धेने दाखवलेलं आहे. अद्यापर्यंत एकही संघाला पॅनलाइज नाही केलं, कारण प्रत्येक संघ दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही खासियत राहिलेली आहे समालोचक चषकाची. ऑन स्क्रीन 70-70 स्पोर्ट्स शशिकांत लोंगले ज्यांच्या वतीने आपल्याला ब्रँडेड टी शर्ट देण्यात आलेले आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज या 3 खेळाडूंसाठी हॉटेल स्वाद आराध्या श्रवण धुमाळे यांचा हे हॉटेल आपण पाहतोय. बदलापूर समालोचक समिती आयोजित समालोचक चषक 2024-25 मुख्य आयोजक ऑन स्क्रीन. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन हे फायनल डिसिजन असणार आहे, लक्षात असू द्या. जो ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन येईल तो मात्र दोन्ही संघाला मान्य करावा लागणार आहे, कारण दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर एकाच बेल्टमधून आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झाल्यात. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे
याची संपूर्ण दक्षता आमचे सर्व आयोजक या ठिकाणी घेत आहेत आणि संपूर्ण टीम ऑफिशियलसुद्धा सज्ज आहे. प्रशांत सूर्यराव सर या ठिकाणी डिसिजन देतात. गावदेवी बेहेले या संघाला लक्षात असू द्या. राहुल चव्हाण सर आपण या ठिकाणी पंचांशी चर्चा करायची आहे. काय जो काही डिसिजन असेल
फायनल डिसिजन डेट बॉल असणार आहे. मॅच कंटिन्यू आहे. पोगाव आणि बहेले लक्षात असू द्या. दोन्ही टीमला ही आयोजकांच्या वतीनं लास्ट वॉर्निंग असेल. दोन्ही खेळाडूंना विनंती राहील की दोन्ही संघाच्या की पंचांशी आरे राहावी. अजिबात या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, क्रिकेटचा रिस्पेक्ट, पंच म्हटलं तर कोणत्याही खेळाचे देव म्हणून ज्यांना आपण रिस्पेक्ट देत आलेलो आहोत, लक्षात असू द्या, त्याचा रिस्पेक्ट करणं हे आपलं काम आहे. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका चांगला, परंतु लॉंग ऑनला क्लिअर करून बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार, रन्स मिळतील 4. या चौकाराने धावा 22 धाव फलकावती. याच दरम्यान आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, कासगाव गावचे नामांकित उद्योजक आदरणीय भाऊशेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, क्या बात आहे. बॉल चालले डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. गावदेवी वेहेले संघ आपण पाहतोय सलग आता 2 चौकार बॅटिंग करत असताना विजेंद्रच्या बॅटमधून सुद्धा आलेले आहेत. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडू त्याने फेस केले आहेत आणि सलग 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन असलेला प्रसाद सर तर एक वेगळी शक्ती त्यांच्याकडे नॅचरल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा वापर करत असताना धाबा मैदानाच्या चौफेर बाजूने येत आहेत. धाबा फलकावती 26 धाबा. धाबा कशा का होईना परंतु धाबा येणं राजेश फार महत्त्वाचं आहे या ग्राउंडवरती आहे. कलपट्टी आपण पाहिलं तर अगदी आपण पाहतोय खेळाडूंसाठी जास्तीत जास्त गोलंदाजांसाठी ही नंदनवन ठरलेली आहे. नुकताच आपण पाहिलं तर कासगाव गावचे नामांकित उद्योजक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांचं आगमन झालंय. त्यांच्या गावचा संघ थेट अंतिम मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. हो, यावेळेस आणखीन एक फटका, चांगला पायातला चेंडू होता, त्याला दिशा दिली. फटका अक्षरशः खोदून काढला. बॉल चाललाय लॉंग ऑनला, क्लिअर करत असताना आणखीन एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील धावा 4. आपण पाहिलं तर थोडंसं अडखळ सुरुवात राहिली होती गावदेवी वेहेले संघाची आणि आता आक्रमक पवित्रा घेतलाय असंच म्हणावं लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना विजेंद्रच्या बॅटमधून आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1-2 बाउन्स. सलग 6 चेंडू मध्ये 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा होत्या आणि सलग आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धाबा एकंदरीत 24 येतात. म्हणजे 2 षटकामध्ये 17ची सरासरी मेंटेन करत असताना 34 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात गावदेवी वेळे संघ. त्रिपाडा संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण याची रिपोर्टिंग करायची आहे. मच्छिंद्र म्हात्रे, योगेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, राजेश म्हात्रे, आपणास विनंती राहील की आपण याची रिपोर्टिंग आमच्या आयोजन कमिटीकडे आपण करायची आहे आणि श्रीलेवन मोहाची वाडी अमोल चव्हाण आपण सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. म्हात्रेपाडा वर्सेस मोहाची वाडी. चौतीस धावा धाव फलकावती. 2 विकेटच्या मोबदल्यात सुरुवात दमदार म्हणावी लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतो गावदेवी वेळी संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आपल्या वाट्याला आलेली आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय अप्पर खेळलेत आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू चालला. तोपर्यंत सेकंडचा कॉल, एक कंप्लीट सेकंड आणि लगेच दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता कंप्लीट होती. आज आपण पाहतोय या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीणचा क्रिकेटचा थरार आपण अनुभवता. वेगवेगळ्या बेल्टमधून आज तुम्हाला ज्या ठिकाणी संघ पाहायला मिळतील आणि चालू असलेला मॅचेस अतिशय सुंदररित्या पार पडतात. बॉल चालला सीमा पार, आणखीन एक सनसनीत आलेला हा चौकार.
आणि या दरम्यान आपण पाहतो ऑन स्क्रीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, कसगाव गावचे नामांकित उद्योजक आदरणीय भाऊशेठ राऊत, त्यानंतर आमचे खरवई गावचे नामांकित उद्योजक तुषारजी दोंदे, किरणजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात मोहिली गावावरून. आणि खऱ्या अर्थाने आज संभाजी जमदाडे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. बॉल वरती चेंडूची नजर आपण जर पाहिली तर शतरक्षकाची नजर होती चेंडूवरती. आणि या दरम्यान शेवटपर्यंत अगदी आपण पाहतो प्रयत्न शर्तीचे पाहायला मिळाले आणि अखेर 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. गावदेवी वेले संघ पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की धावा फार कमी पाहायला मिळाल्या. 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर प्रांजल 11 शेळके ब्रदर्स जे अनुमान पोगाव संघ कमबॅक करेल, परंतु त्यानंतर गोलंदाजावरती जो मार पडला, खर्चिक षटक म्हणावं लागेल ज्ञानेश्वरचं. आणि त्यानंतर आता गोलंदाज आपण पाहतोय पुनश्च एकदा अविनाश आलेत, कमबॅक त्याला करावा लागेल. 43 80 पेक्षा जास्त धावांचा इतिहास याच क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. मग 2 संघ आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी. जयशंकर चांदई श्री 11 या संघाने 80 पेक्षा जास्त धावा बनवल्या. जय हनुमान ओम कोंडेश्वर भोज संघाने सुद्धा 80 धावा या क्रीडानगरीमध्ये बनवलेल्या आहेत 5 षटकामध्ये. तोही रेकॉर्ड या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आता गावदेवी वेले संघ प्रयत्न चांगले करते, बॅटची कडा मागे चालला, बॉल शॉर्ट थर्ड मॅनला आणि इथे चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आली आहे, चिकी सिंगल. आणि या एका धावेने टीमची टोटल 45. पहिले सत्र आपण पाहतोय. अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार राहुलजी चव्हाण सर या बादचा बनमुराद आनंद घेत असताना बॅटची कडा मागे चालला, बॉल जागा बनवली आहे फटक्यासाठी, रूम क्रिएट केला आहे आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. आणखीनही दर्जेदार चौका. आणि फाडली जरी छाती, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, मरणाची कोणाला भीती, कारण आमचे दैवत राजे शिवछत्रपती, आमचे दैवत राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करून आज आपण या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. अशा दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत, तोपर्यंत ऐकूया डीजे गणेशच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. रमेश भगत या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. रमेश दादा भगत, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. प्रसादजी परब सर सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. राहुल चव्हाण यांचे चिरंजीव कुमार हर्ष राहुल चव्हाण हे सुद्धा मॅच आनंद घेत असताना ऑन स्क्रीन आणि त्यांच्या साथीनं त्यांची सिस्टर अर्थात दीदा ही सुद्धा मॅचचा आनंद घेते. स्वागत आहे धन्य मुन्ने. षटक क्रमांक 4 मध्ये आपण जाऊ. आकाश बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतात. पुनश्च एकदा उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून षटक. ओ लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा पाहायला मिळाला आणि पुनश्च एकदा संभ्रमात टाकलंय. ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला भावेचा आणि हा डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर पाठचा स्विंग किती जबरदस्त पाहायला मिळाला. संपर्क होऊ शकला नाहीये राजेश
बॅटची लिडिंग एज टॉप एज फलंदाज होईल बाद परतावा लागेल फलंदाज आपण पाहतो भावेशला 1 मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक 3 लागलाय गावदेवी वेले संघाला फलंदाज बाद अगदी आपण पाहतो आई एकविरेचे संगीत आपल्याला ऐकायला मिळते चैत्र महिन्यामध्ये नक्कीच आपण पाहतो सातत्याने एकविरेला ज्या पालखी मिरवणूक सोहळा जे आपण पाहत असतो आणि याच विभागातून बदलापूरची मानाची पालखी सुद्धा कारल्या गडावरती जात असते आणि अगदी आपण पाहिलं तर बदलापूर हायवे एंडला टच असणारं एक क्रीडांगण आहे आणि याच विभागातून याच परिसरातून अगदी याच क्रीडांगणालगत ती पालखी मिरवणूक सोहळा होत असतो ही अभिमानाची गोष्ट आहे षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं चालू आहे आमचे तुषार दोंदे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत कैलास शिंगटे जर कुठे असाल तर आपणास विनंती आपण सुद्धा मंचावरती अंकुश भालेराव असतील विष्णू शिंगटे असतील त्यानंतर आमचे या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये आकाश आहेत अमोल हनुमंते असतील यांना सुद्धा विनंती आपण या आपले मनपूर्वक स्वागत मतीन चिकन शॉपचे आमचे अस्मतबाई हे सुद्धा मॅच आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक स्वागत ओ खोलवटापाचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाज निलेशकडे परंतु एक चिकी सिंगल अगदी आपण पाहतो घेण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत 50 धावा या धावफलकावरती लावण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर स्टार्ट मिळालाय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वेले संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करते पहिलं सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग म्हणावी लागेल पोगाव संघाच्या विरोधात दोन्ही संघ एकमेकांच्या अगदी विरोधात आता खेळत आहेत निमित्त समालोचक चषकाचं आहे बदलापूरचे क्रीडांगण हे निमित्त आहे परंतु एकाच तालुक्याला एकाच बेल्टला बिलॉंग करणारे हे दोन दिग्गज दादा संघ आहेत 50 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 4 आकाश सज्ज राऊंड विकेट हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक जबरदस्त ताकद झोकली आहे बॉल चाललाय और पिच बॉलला मात्र थारा नाही आहे सीमा पार वाइडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखीन एक बिगिट षटकार बऱ्याच वेळेनंतर आलेला एक मॅक्झिमम पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना विजेंद्रच्या बॅटमधून हो खोलवटप्पाचा बॉल बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलोअर मध्ये स्वतः आकाश चेंडूला गॅदर करेपर्यंत थोडेसे फंबल पाहायला मिळाले जरूर आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला विजेंद्रला एक कंप्लीट झाली आहे एकाच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान भात्रेपाडा आज या ठिकाणी दाखल झाले या नावाने आज संघ खेळणारे योगेश म्हात्रे सर्वांचा लाडका खेळाडू बुग्या कोण विसरेल अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या सुद्धा नावावरती आहेत चांगली मॅच चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला अमोल चव्हाण नावाचं एक विध्वंसक वादळ श्री 11 मोहाची वाडी नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल श्री 11 मोहाची वाडी नेरळ हा संघ 57 धावा इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहायचे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत या मॅचचा आनंद घेत आहेत प्रत्येक क्रिकेट मॅचची अपडेट घेणारे आमचे भाऊशेठ आज स्वतः या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत 57 धावा आयोजकांवरती असलेलं त्यांचं नितांत प्रेम आज त्यांना या क्रीडानगरीमध्ये घेऊन आलेले आहेत शेवटचं अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आणि डेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व आमचे तमाम लाडके प्रेक्षक जिथे जागा मिळेल राजेश तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत कोणत्याही स्पर्धेला प्रेक्षक नाही तर मजा नाही आहे असं म्हटलं जातं ऑन साइडला चेंडूला वळवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तिथे चांगले प्रयत्न करतायत चांगला प्रयत्न एकच धाव किमान 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे प्रसाद सर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न सुद्धा या मैदानामध्ये आपण पाहतो प्रत्येक क्षेत्ररक्षक करतायत
शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आकाश बगळे हा गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये. अगदी आपण पाहतोय यंगस्टर गोलंदाज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय शेवटचा अंतिम आणि डेट ओव्हरचं षटक आहे. ऑन साईडला शॉर्ट पुल करत असताना सक्सेसफुल देन पॉवरफुल बॉल सीमा पार. आणखीन एक बॉल सीमा पार षटका. ऑफिशियल जे स्कोरर आहेत आज त्यांच्याकडे अगदी आपण पाहतो रंगीबिरंगी जे पेन आहेत त्यांच्या या पेनने हे धावफलक सजवलं जात आहे आणि ते आम्हाला माहितीसुद्धा देतात की इतक्या धावा चौकार षटकार पाहायला मिळालेत ना मॅडी सर की आज पूर्णपणे हे धावफलक अगदी ग्रीन झालेले आहे. जशी की आउटफील्ड ग्रीन असे जणू काही आपण पाहिलं तर स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडांगणाची बदलापूरची आठवण होती आणि तसंच काही हे धावफलक आता पाहायला मिळते. चौकार षटकार धावगती भरपूर प्रचंड वेगाने पुढे सरकते. हो यावेळेस आपण पाहतोय संपर्क नाही आहे. ब्लँक स्ट्रोक हा सुद्धा पाहायला मिळाला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि हो फलंदाज या ठिकाणी चालाय बाद. आणखीन एक धक्का लागेल गावदेवी वेले संघाला. 69 वरती लागणारा हा चौथा धक्का फलंदाज बाद. शिल्लक आहेत म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगतीसुद्धा नाही असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. आणि आता शेवटचे अंतिम 3 बॉल आहेत. जरी धावसंख्येचं टार्गेट मोठं असेल परंतु अगदी आपण पाहतोय दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय राजेश साळवे सुखाची हिरवळ पाहायला मिळत नाही असं म्हटलं जातं. आणि आता आपण पाहतो एक चांगली धावसंख्या एक मजबूत चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणावी लागेल गावदेवी वेहले संघाची या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक. गोलंदाज आकाश बगळे अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची म्हणावी लागेल. अद्यापर्यंत त्याने सुद्धा 12 धाबा खर्च केलेत परंतु आता ते कमबॅक करतायत. यावेळेस समोर खेळलेत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्रीन समोर टिपण्यात आला असेल. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय टीम गावदेवी वेहले संघाला. फलंदाज बाद. आमच्या मनोहरजी कराळे जे कर्जत तालुक्यातील एक सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार आहेत. त्यांच्या आवाजाने गायलेलं हे संगीत आहे. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकतोय. शेवटचे अंतिम 2 बॉल 69 धावा धाव फलकावरती आहेत आणि नवीन बॉल फलंदाज मैदानावरती इन ॲट नंबर 7च्या पोझिशनला आहे मयुरेश पाटील. धाव मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने 70 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता शेवटचं अंतिम बॉल या डावातील आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये चालू असलेल्या या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो ही बदलापूरची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तुमचं आमचं कुळगाव बदलापूर. आणि आपण पाहतो याच नगरीमध्ये चालू असलेली स्पर्धा दर्जेदार तब्बल 1,00,000 रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. 72 धावा या धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत आणि 72 धावा धावफलकावरती लगावत असताना 73 धावांचं आव्हान आहे. चर्चा करत होतो बदलापूर नगरीची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. 3 मे 1927ला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती पहिल्यांदा जेव्हा बदलापूरमध्ये झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे 2 महामानवांनी या भूमीला पाय लावलेले आहेत. म्हणून ही पुण्यभूमी म्हणून बदलापूर शहराकडे पाहिलं जात आहे. 72 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावांचं आव्हान असणारे या मॅचमध्ये टीम प्रांजल 11 शेलके ब्रदर्स जय हनुमान पोगाव संघाला द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. परंतु जाऊया तत्पूर्वी डीजे गणेशकडे. या ऐकू एक चांगलं संगीत. पाडा आणि श्री 11 मोहाची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्सना विनंती. अमोल चव्हाण आणि या गुग्गू येतात आणि मात्रेपाडा संघाचे कॅप्टन चला मच्छिंद्र मात्रे कृष्णा मात्रे यांना विनंती राहील की आपण टॉससाठी लगेच या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. योगेश मात्रे अल्पेश मात्रे ग्रामीणचा केरॉन पोलार्ड अर्थातच अल्पेश मात्रे येतात कॅप्टन ऑफ द टीम. आदरणीय भाऊशेठ राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि कासगाव गावचे नामांकित उद्योजक यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. स्वतः आयोजक राहुल चव्हाण त्या ठिकाणी असतील. आंध्र रसेल ऑफ मलंगड या नावाने सुद्धा हा खेळाडू प्रसिद्ध आहे. अल्पेश मात्रे मलंगडचा ढाण्या वाघ आणि आज आमचे मलंगडचे डीजे मास्टर डीजे ऑपरेटर गणेश दादा सुद्धा त्यांचे आपण वेलकम करू. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस पाहिला, टॉस जिंकला टीम मात्रेपाडा या संघानं. प्रथमतः विचारायला आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला केल्याची संधी दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आणि टॉस जिंकलाय, निर्णय देखील तुमचा चांगलाच असेल यात मात्र काही शंका नाही. आणि समोरचा देखील तितकाच ताकदीचा संघ नेरळ विभागातील एक दादा संघ अर्थातच श्री 11 मोहाची वाडी या संघ. त्यांच्याविषयी तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आम्ही या संघासमोर प्रथमच खेळतो, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. यस टॉस हरलाय, मॅच मात्र हरला नाहीयेत. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आता खऱ्या अर्थानं मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे आणि कोणती अशी रणनीती असेल आणि कोणत्या फलंदाजावरती तुमचा जास्तीत जास्त विश्वास असेल? आता जे प्लेइंग 11 खेळतील त्यांच्यावर सर्वांवर विश्वास असेल. यस देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे गुरुवर्य. खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी गाजवला आणि कल्याण डोंबिवलीतील एक दिग्गज स्पर्धा अर्थात अग्र नामांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लीड करत असताना सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो. असे आमचे गुरुवर्य आदरणीय सन्मान्य प्रसादजी परब सरांना
थँक्यू श्रवण, थँक्यू मॅडी. पहिल्या चेंडूला ऑन साईडला स्लॉक सीट करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही. चेंडू आपण बघतोय बाईच्या स्वरूपात मागे जातोय, म्हणजेच काही ती बाईच्या स्वरूपात धावी ते अंकित केली जाईल आणि इथे खातं उघडलं जाते. म्हणजेच बॅटिंग करत असताना प्रांजल 11 शेळके ब्रदर्स जैनुमान पोगाव संघाचं, जिथे त्यांना सामना जिंकण्यासाठी 73 धावेंची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 73 रन्स टू विन, रिक्वायर्ड रन रेट 14.60. षटक क्रमांक पहिला बॉलिंग मार्कवर बॉबी, लेफ्ट आर्म ओव्हर समोर हिट केला. ऑन साईडला आपण बघतोय चेंडू प्लेस केला, मिड विकेट शतक दूरवर नाही येतोय. चेंडू कव्हर करण्यापर्यंत बघायचं, 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा करेल फलंदाज. स्ट्राईक एंडला पोहोचेल तो विश्वास ते खातं उघडले 2 धाव्याने. पॉवर प्ले सुरू आहे. बॉबी षटक घेऊन पहिला आलाय पोगाव संघाच्या विरोधात. 73 धावेंचं लक्ष आपण पाहत आहोत. समालोचक चषक 2024-25 चं हे पहिलं पर्व. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेनुसार आपण बघतोय क्रिकेट स्पर्धा समालोचक चषक. हवेमध्ये चेंडू आहे बघा, क्षेत्ररक्षक गलीमध्ये जज करतोय आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का मैदानावर लागतोय. झेलच्या स्वरूपात गलीमध्ये कुठलीही चूक न होता आपण बघतोय. विश्वास बॅक टू डगआउट. संलग्न वागणी याच्या संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेबांचे आगमन होते. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे या समालोचक चषकामध्ये. आपण पाहतो ही स्पर्धा 3रा दिवस आहे स्पर्धेचा. आज इंग्लिश कॅलेंडरचं नवीन दिवस, पहिला दिवस. धावसंख्या 3 वर 1. पोगाव संघ थोडीसा अडखळ सुरुवात. क्या बात है, लाजवाब. लॉक मध्ये चेंडू बॅट अँड पॅड एकत्र आणलं, ऑन साईडला प्लेस केलं, चेंडूला खोदून काढला फटका, पण बॅक टू द बॉलर. बॉबी कमाल करतोय. मागच्या चेंडूवर विकेट काढली, कॉन्फिडन्स वाढलाय आणि आल्याच तुषारला अक्षरशः थांबवून ठेवले, जखडून ठेवलंय. तुषार शेळके नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला. लक्ष मोठं आहे पण पार्टनरशिप सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बॉबीचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म द विकेट, ऑन साईडला प्लेस केलं. त्या ठिकाणी काय माझा चेंडू तिथे मात्र हवेमध्ये थोडा वेळ होता पण चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड बघा किती जबरदस्त बघायला मिळते डीप मधल्या खेळाडूकडे. निलेश आहेत या ठिकाणी, कारण आपण बघतोय की टेनिस बॉल क्रिकेट आपण बघतोय, टेनिस बॉलला खूप चांगला बाउन्स असतो आणि आउटफील्ड आपण बघतोय की पूर्ण माती आहे, वेगवान आउटफील्ड आहे, अशा ठिकाणी जास्त बाउन्स होऊ शकतो चेंडू. जसं मग अशी कॅप्टनने उल्लेख केला की आम्ही पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळतोय या स्पर्धेमध्ये. हा चेंडू लोअर फुलटा सुद्धा टॉस केला होता, गुड बॉलिंग, त्रिफळा उद्ध्वस्त, अनप्लेबल डिलिव्हरी, सरप्राईज केलं चेंडूवर आणि सरप्राईज करून आपण बघतोय की विकेट काढली आहे, प्राइसलेस विकेट आहे आणि विकेट घ्या जाते ती सागरची. प्ले डाऊन झाला, फलंदाज पायाला चेंडू ब्रश होऊन सरळ निघून गेला, तो विकेटच्या दिशेने बघू शकता. पायाला लागण्याचा चेंडू खाली गेला, जमिनीला ब्रश झाला आणि त्याच्या बघतोय चेंडू जातो यष्टीवर आदळतोय आणि दुसरी विकेट मिळते ती गोलंदाज बॉबीला. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा, आम्ही एक्स्ट्राची एक धाव सुद्धा आपण इथे काउंट करत आहोत. एकूण धावसंख्या धावफलकर 4 आणि 2 विकेट बॉबीच्या नावावर. चक्कास सुरुवात झाली आहे वेले संघाची. गावदेवी वेले नावाने संघ इथे खेळतोय. अपोनंट संघ आपण बघतोय म्हणजेच ज्या सगळ्या नाणेफेक जिंकली होती प्रांजल 11 शेळके ब्रदर्स जैनुमान पोगाव संघ थोडासा अडचणीत आलाय, कारण एका षटकाच्या अखेरीस जेमतेम 4 धावा धावफलकावर, जिथे मात्र टार्गेट सेट करायचं होतं ते म्हणजेच प्रति षटकामागे 14.60 या रनरेटने बॅटिंग करावी लागणार होती. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 4च धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. महेश धुळे आणि राहुल चव्हाण प्रमुख आयोजक या स्पर्धेचे. समालोचन क्षेत्रातील A1 जोडी बदलापूरची मॅडियन आरसी. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन आलाय अनिकेत.
अनिकेत मुकादम. अनिकेत मुकादम फील्डमध्ये चेंजेस, विकेट किपरला चेंज केले यष्टीच्या मागे. एक फाईन लेग ठेवलाय, थर्ड मॅन ठेवलाय, एक शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फुल चेंडू अनिकेतचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता. सुपर बॉलिंग. लेंथ खूप चांगली आहे चेंडूमध्ये. गुड लेंथचाच खूप चांगला वापर करतायत, लेंथ गोलंदाजी करतायत पहिल्या चेंडूवर अनिकेत मुकादम. क्या बात आहे. फिंगर थोडेसे रोल केले होते, हलकासा म्हणजे हलकासा लेग ब्रेक बघितला, चेंडू राईट सुद्धा झाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चेंज ऑफ पेस आहे, दिशा दिली फक्त. इम्प्रोव्हायझेशन फटका आणि चेंडू आपण बघतोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. व्हेरी गुड फाईन शॉट, चौकार. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर समालोक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण यांचे थोरले बंधू, मोठे बंधू इथे आलेले आहेत, संजय चव्हाण आणि त्याचबरोबर देवराज चव्हाण. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे दोघांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून येऊन बसायचं आहे. दोघांचे मनपूर्वक आभार, स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोघांना विनंती आपण येऊन मुख्य व्यासपीठावर बसा. गोलंदाज अनिकेत मुकादम. हो, पुन्हा फटका बनवलाय. काय इम्प्रोव्हायझेशन आहे फटक्यामध्ये. वॉट अ शॉट. फाईन लेगच्या बाहेर उत्तुंग आणि अत्यंत दर्जेदार विस्फोटक षटकार. त्याबद्दल 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून मी थेट प्रेक्षण बघत आहे स्पर्धेचा समालोचक चषक. थँक्यू कुणाल अँड टीम. आज त्याची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघतो की थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. समालोचक चषक. इम्प्रोव्हायझेशन फटके बनवले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात, डिपॉझिट केले जातात. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला तुषार शेळके. एक्सलंट बॅटिंग. 2 चेंडू 2 मोठे फटके दाखवलेत अनिकेत मुकादमच्या विरोधात. एक चौकार, एक षटकार आलाय. वेलेच्या विरोधात आपण बघतोय म्हणजेच सज्ज नाणेफेक जिंकले म्हात्रेपाडा संघाने आणि निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. स्वर्गीय राम म्हात्रे 11 म्हात्रेपाडा या नावाने हा संघ खेळतोय. किरण आमच्यासोबत आणि माहिती देतात आम्ही बॅटिंग करणार आहोत. ते श्री 11 मोहाचीवाडी या संघाच्या विरोधात. अनिकेत काहीतरी चेंजेस करतोय फिल्डिंगमध्ये. एक फाईन लेग लावले, शॉर्ट, एक थर्ड मॅन आहे, एक गली, एक पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे पॉवर प्लेमध्ये आणि एक डीपमध्ये फाईन लेगमध्ये खेळाडू ठेवला आहे. फुल चेंडू अनिकेतचा. हा फटका म्हणण्याचा प्रयत्न होता. अपील पंचांकडे स्ट्रॉंगली करत असताना विकेट किपर पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे आणि विकेट किपर तर येऊन बघायचं आहे. प्रेशराईज करतोय. इव्हन बॅट्समॅनशी सुद्धा चर्चा करतोय. या गोष्टी आपण बघतो की सध्याच्या क्रिकेटमध्ये घडत असतात. एखाद्या बॅट्समनचा मोरल, एखाद्या खेळाडूचा मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न. जसं आपण मगाशी उल्लेख केला की आमचे दोन्ही समालोचक मित्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. फटका बनवला तिथे. पुन्हा बघतो त्या ठिकाणी चेंडू जातोय, त्या ठिकाणी तिथे चेंडू कव्हर करेल. प्रोटेक्शन आहे, डीपमध्ये ठेवलंय. एकच धाव मिळते ती तुषार शेळकेला, ज्याचा स्ट्रॉंग झोन आहे. फाईन लेग, लॉंग लेग या ठिकाणी जास्तीत जास्त धावा वसूल करतो. दरम्यान एकदा तिथे पूर्ण होईल, धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचेल ती 15वर. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेमध्ये. रिक्वायर 18.32 सध्या तुम्हाला बघायला मिळतं. जास्त मगाशी मी उल्लेख केला की 73 धावा करायच्या, 14.60 ही सरासरी ठेवायची आहे. क्या बात है, लाजवाब.
लेग स्टिकवर चेंडू त्या बॅटमॅन एकत्र आणलं. मिडऑफचा खेळाडू चेंडूवर येतो. चेंडू जोपर्यंत कव्हर केला तोपर्यंत एक पिक सिंगल चेंडूवर कंप्लीट झाली आहे आणि स्ट्राईक पुन्हा स्वतःकडेच ठेवलं आहे. तो म्हणजेच फलंदाज त्रिमूर्तीने. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल 16 धावा. 14.6 गतीने बॅटिंग करायची होती पण जेमतेम बघतो की पॉवर प्लेमध्ये आले ते 16 धावा. 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 18 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा बॉबी सज्ज होतोय सेकंड स्पेलमध्ये. वेले संघाने दिले चेंडू तो म्हणजे बॉबीच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 तो घेऊन येतोय. 57 धावा अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पॉवरमध्ये 4 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय तो बॉबीवर. चला मॅच सुरू करा. हो चांगला चेंडू. एक्सलेंट डिलिव्हरी. फास्ट अँड फ्युरियस. एक तर तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतोय. क्रीजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय. अँगल करण्याचा प्रयत्न करतोय. बीट करतोय बॅट्समनला. गुड बॉलिंग. पहिलाच बॉल पॉवर प्ले संपल्यानंतर डॉट टाकलाय. सरासरीचा आपण बघतोय तर आलेख बघितला सरासरी आता वाढत चालली आहे. रिक्वायर 100 वाढत चाललंय. 20.12च्या गतीने बॅटिंग करावी लागणार आहे. फुल टॉस होता हा चेंडू. थोडासा मिस टाइम फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काहीतरी चेंडू कव्हर केला. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडी बॅलन्स गमावला पण रिले फिल्डिंग बघायला मिळते. लाजवाब लाजवाब. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू सरप्राईज डिलिव्हरी होती. लास्ट मोमेंटला फिल्डिंग आपण बघितली. बॉडी बॅलन्स गमावला. चेंडू आतमध्ये त्याने ढकलला. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम कॅमेरा वर्क बघायला मिळतंय. चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ऑन ड्राईव्ह केला आहे. क्षेत्रक्षक डीपमध्ये उभा आहे. वाढीष्टामध्ये जाते ते चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल या चेंडूवर. फलंदाज त्रिमूर्तीकडून. षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे. धावसंख्या 19 धावफलकर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 धावा अजूनही करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 बॉल अँड 54 टू विन. हा चेंडू शॉर्ट पिच होता. भरपूर सफल झाला फलंदाज. इवन स्ट्रॉंग झोन काय आहे हा तुषार शेळकेचा माहिती आहे आणि तशीच आपण बघतो गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम लेग कटर चेंडू. संधी देत नाही मागे जाऊन खेळण्याची, मागे फटके मारण्याची. निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढा दबाव वाढेल पोगाव संघावर. ओ मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंज ऑफ पेस होता. ओळखू शकला नाही. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. फिंगर रोल केले. लेग कटर टाकला आणि बॅट्समनला अक्षरशः डॉमिनेट करतात. चेंडूवर बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. तुषार शेळके त्या स्पॉटवर बघतोय एक्झॅक्टली तो चेंडू कुठून मात्र बाहेर निघाला, कट झाला. चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. बॅट्समन पूर्ण फर्स्टेड झालाय. डॉमिनेट केलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करेल. चेंडू डायव्हर्ट होतोय. अजून एक धाव कंप्लीट होईल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. दोन धावा ऍड करूया धावफलकावर बॅट्समनच्या अकाउंटमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. किंचितचा बाजून चेंडू निघून गेला. बॅट हवेमध्येच होती. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्या 7ची गती आपण बघतोय धावफलकावर आणि 7च्या गतीने आले त्या 21 धावा धावफलकावर. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 52 धावेची आवश्यकता. म्हणजेच काय पुढे षटकामागे 26 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना प्रांजल 11 शेळके ब्रदर्स पोगाव, जनवन पोगाव हा संघ. (21 लॉस ऑफ 2 आफ्टर 3). मग त्या स्क्रीनवर राहुल चव्हाण यांचे
दोन्ही मुलं मुली आपण बघतो स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. किती गोड स्माईल आहे बघा चेहऱ्यावर राहुलच्या मुलाच्या. हर्ष राहुल चव्हाण आणि कनिष्का संजय चव्हाण. षट क्रमांक आपण बघतोय 4 ते सुरू होत आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग मार्कवर विजेंद्र. चला गोलंदाज सज्ज होत आहे विजेंद्र. प्रचंड वेग आहे. क्या बात आहे. साइड आर्म बॉलिंग. क्या बात है, क्या बात है. लाजवाब अप्रतिम अचूक टप्पा. ओपन चेस्ट बॉलिंग म्हणेन मी या गोलंदाजाला विजेंद्र. शोल्डर पूर्णपणे आपण बघतो लांब घेऊन जातो चेंडू रिलीज करताना. ओपन चेस्ट बॉलिंग. चांगला फटका त्या ठिकाणी. तशी काय रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र बघायचं थोडासा वाईड थ्रो. एकपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. ओपन चेस्ट बॉलिंग खूप रेअर गोलंदाज असतात. जसं मी आमच्या डोंबिवलीमध्ये बघतो केजू मुंडेला आकाशांचा गोलंदाज. ओपन चेस्ट आणि तशी शरीरयष्टी सुद्धा आहे बघा. चांगली उंची आहे. शरीरयष्टी आपण बघतो दणकट आहे. फोर आर्म स्ट्रॉंग आहेत. बॉटम हँड स्ट्रॉंग आहेत त्या खेळाडूचे आणि अप्रतिम फोर आर्म्स आपण बघतोय. त्याच्यामुळे एक ओपन चेस्ट बॉलिंग बघायला मिळते. 10 चेंडू शिल्लक आहेत. 51ची अजूनही गरज. एक मिड ऑफ ठेवलाय. डीपमध्ये खेळाडू लॉंग ऑफला थोडासा वाईडिश उभा केलाय आणि समोर येतो तुषार शेळके. थोडंसं थांबवत आहेत. फिल्डिंग बघायचं पोझिशन काय आहे. ती फाईन लेग ठेवलाय तुषारसाठी. स्क्वेअर लेग टॅग ठेवलाय खेळाडू. वाडीश लॉंग ऑन लेग ठेवलाय खेळाडू. लॉंग ऑन एक आहे. एक लॉंग ऑफ आहे. एक 5 खेळाडू बाहेर बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतात. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. फाईन लेग, थर्ड मॅन, पॉईंट आणि कव्हर. ओ वॉटर डिलिव्हरी. ब्लॉक होलमध्ये चेंडू. अक्षरशः यष्टीचा वेध घेणारा चेंडू होता. प्रचंड वेग. अचूक टप्पा आहे. नियंत्रित गोलंदाजी आपण बघतो गोलंदाज विजेंद्रकडून. प्रणब फॉर बघू शकता ॲक्शन रिप्ले. त्या बात आहे. इनसाइड एज होती. पायाला लागून चेंडू बघतो. पायाला बॅटला लागून चेंडू 2 पायांच्या मधून निघून गेला होता. फुल टॉस आहे या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पण चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. कंट्रोल ठेवू शकला नाही या चेंडूवर आणि सीमारेषेवर हा चौकार. माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वार माझ्या भरच्या अंगात. काळूबाईचं वार माझ्या भरच्या अंगात. 27 धावा. धावफल कव्हर. 2 गडी बाद. आतूनही लक्ष खूप मोठे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लीडिंग एज फ्लाय होतोय. चांगला प्रयत्न फ्लाइंग स्लिपमध्ये. 1 हँडेडली कॅच घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी. थोडासा अवघडच होता हा झेल. बघू शकता ॲक्शन डिप्लेमध्ये. विकेट किपरला बीट करून मागे निघून गेला. डाव्या चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न पण चांगले एफर्ट डीपमध्ये बघायला मिळतात. चेंडू शिल्लक आहे ते 7 करायचे आहेत. अजून 46. सामना खूप दूर निघून गेलाय. फक्त फॉर्मॅलिटी बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट टाइम विकेट किपर डाऊन तर कॅच येतोय पण थोडासा अवघड आहे आणि तोपर्यंत षटक समाप्त होते. तर एकूण षटकं संपतात ती 4. धावसंख्या 27. 6 चेंडू शिल्लक आणि 46ची गरज. म्हणजेच काय हा सामना पूर्णपणे एकतर्फी झालाय वेहेले संघाच्या बाजूने आणि फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता फक्त बाकी आहे म्हणजेच 6 चेंडूंची. 6 बॉल अँड 46 टू विन. बॉलिंग मार्कवर निळा षटक घेऊन आले तो अनिकेत पाटील. समोर येतो तुषार शेळके. ऑन साईडला प्लेस केलाय. मिडॉला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर येतोय. तोपर्यंत तुषारला मिळते ती फक्त एकच. बघायचं आता पराभवाचं अंतर किती धावांनी कमी करणार हे दोन्ही फलंदाज.
तुषार आणि त्याबरोबर त्रिमूर्ती. 2च विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करताना पोगाव संघाने. 5 चेंडू शिल्लक, 85ची अजूनही गरज. चांगली चेंडू, चांगला चेंडू, लेंथ खूप चांगली आहे चेंडूवर. बॅट्समॅन समोर आपण बघतो ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग जमला नाही या चेंडूवर आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 85ची अजूनही गरज. सामने आपण बघतो की थोडंसं एकतर्फी करून टाकलं गोलंदाजांनी विकेट, त्याचबरोबर फिल्डरने सुद्धा. समोर एक्झिक्यूट केलाय, वॅकंट एरिया आहे, एक टप्पा घेऊन चेंडू सरळ कॅमेरामनच्या बाजूने सीमारेषे बाहेर जाईल, चौकार. की सौगात समालोचक चषक. 3 चेंडू 41ची अजूनही गरज. चेंडू हवेमध्ये गलीचा खेळाडू चेंडूवर येतोय, तिथे चेंडू कव्हर करेल, थोडासा दूर जातोय, त्याच्यापासून चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत पण फलंदाज मात्र जास्त रिस्क घेत नाहीये, कारण त्यांना माहिती की सामन्याच्या हातातून कधीच निघून गेलाय, सुटलाय आणि अजिबात रिस्क न घेता आपण बघतोय की फलंदाज फक्त एकदा तिथे कंप्लीट करतायत. चला चेंडू लवकर द्या. नेक्स्ट मॅच बघू शकाल म्हणजेच स्वर्गीय राम म्हात्रे 11 म्हात्रेपाडा विरुद्ध श्री 11 मोहाचीवाडी. नाणेफेक जिंकले श्री राम म्हात्रे 11 म्हात्रेपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय श्री 11 मोहाचीवाडी संघाने. आपलं लगेच आपलं फिल्डिंग लावून घ्यायचे मॅच संपल्यानंतर. 2 चेंडू 40 धावा. चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपर डाऊन द कॅच, फलंदाज बाद. Taken over. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे ती पोगाव संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस ऑलरेडी झाला आहे, लगेच सामना सुरू करायचा आहे. श्री 11 मोहाचीवाडी विरुद्ध स्वर्गीय राम म्हात्रे 11 म्हात्रेपाडा. फलंदाजी लावली तो म्हणजे आपण बघतो फलंदाज विवेक. डॉट बॉल, मॅच फिनिश 39 धावेने. खूप मोठा डिफरन्स आहे, 39 धावेने सामना इथे जिंकला आहे, म्हणजे अर्ध्या सुद्धा दावा करायला दिलेला नाही. ते आपण बघतोय म्हणजेच पोगाव संघाला आणि बघतो की ते सतत समाप्त होत आहे, सामना समाप्त होत आहे आणि खूप मोठ्या फरकाने तब्बल 39 धावेने गावदेवी वेहेले संघाने सामना इथे जिंकला आहे. आणि या सामन्याचा सामनाचा पुरस्कार जाईल, ज्यामध्ये 37 धावेची एक बहारदार खेळी केली, आक्रमक खेळी केली. तो अवघ्या 12 चेंडूमध्ये तो विजेंद्र ठरला आहे, मॅन ऑफ द मॅच.